नमस्कार, मी विलास महल्ले, GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. यवतमाळ येथून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. दारूच्या नशेत एकाने 56 वर्षे इसमाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक उडवणारी घटना ही समोर आली आहे. यवतमाळ घाटंजी रस्त्यावरील जंगलात हत्येचा हा थरार घडला. हत्या करणाऱ्या आरोपीला अवधूतवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यवतमाळ घाटंजी रस्त्यावरील जंगलात काल रात्री 10 वाजताच्या सुमारास एक इसम गंभीर जखमी असलेल्या अवस्थेत पडून असल्याची माहिती ही अवधूतवाडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. जंगलात पडून असलेल्या इसमाच्या डोक्यावर दगडाने मारून त्याची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला व घटनेचा तपास हा सुरू केला. त्यावेळी मृतक हा सावरगड येथील रहिवासी असून त्याचं नाव जानराव असल्याचं समोर आलं. मृतक जानरावची हत्या ही त्याच्याच सहकार्याने केल्याचं तपासातून निष्पन्न झालं. चापडोह येथे राहणारा प्रफुल्ल साखरकर हाच जानरावचा मारेकरी निघाला. मृतक जानराव आणि प्रफुल्ल साखरकर या दोघांनी घटनेच्या दिवशी दारूचं सेवन केलं. त्यानंतर दारूच्या नशेत दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी प्रफुल्ल याने जानरावच्या डोक्यावर दगडाने मारून त्याची हत्या केली. ही बाब पोलीस तपासातून उघड झाली. पोलिसांनी आरोपी प्रफुल्लला अटक करून पुढील तपास हा जारी केला आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.